श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. जीवनात असा काळ प्रत्येकाच्या वाट्याला येतो जेव्हा सर्व काही असूनही मन अस्वस्थ असते. घरातील अडचणी, आर्थिक संकटे, नोकरी, व्यवसायातील समस्या, आरोग्याच्या चिंता आणि नातेसंबंधातील तणाव यामुळे मन थकायला होते. अनेकदा असं वाटतं की आपल्या दुःखाला अंतच नाही. अशा वेळी मनाला आधार देणारे, संकटात धैर्य देणारे आणि आशेचा किरण दाखवणारे एकच नाव आहे, ते म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ. स्वामींनी आपल्या भक्तांना नेहमी एकच संदेश दिला आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजच्या या मार्गदर्शनामध्ये आपण अशा प्रकारे जाणून घेणार आहोत की जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी स्वामी भक्तांनी कोणते उपाय करावेत, श्रद्धा आणि सेवेमुळे मनाला कशी शक्ती मिळते आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव आपल्या जीवनात कसा घ्यावा. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐकायचा आहे, कारण कदाचित आज स्वामी समर्थ तुमच्यासाठी याच संदेशातून काहीतरी सांगू इच्छित असतील. श्री स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, जीवन म्हणजे सुख, दुःख, यश, अपयश, आशा, निराशा आणि संघर्ष यांचा प्रवास असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी अशी वेळ येत असते जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटत असतात. घरात आर्थिक अडचणी असतात, नोकरी मिळत नाही, व्यवसायात तोटा होत असतो, कुटुंबात मतभेद निर्माण होत असतात, आरोग्याच्या समस्या सतत येत असतात किंवा मनावर चिंता आणि नैराश्याचे ढग दाटून येत असतात. अशा वेळी मनुष्याला आधाराची गरज असते. तो कोणीतरी आपल्याला धीर द्यावा, मार्ग दाखवावा अशी अपेक्षा असते. स्वामी समर्थांचे भक्त सांगतात की अशा कठीण काळात स्वामींचे नाव, त्यांची सेवा आणि त्यांच्यावरील अढळ श्रद्धा मनाला धैर्य देत असते. स्वामींचा मार्ग हा केवळ चमत्कार शोधण्याचा नसून मनाला स्थैर्य, सकारात्मकता आणि योग्य कर्माची प्रेरणा देणारा मार्ग असतो. तर आपल्या आयुष्यात अडचणी का येत असतात? अनेकदा अशा प्रकारे भक्त विचारतात, मी पूजा करतो, प्रार्थना करतो, तरीही माझ्या जीवनात अडचणी का येतात? याचे उत्तर जीवनाच्या वास्तवातच आहे. म्हणजे अडचणी कोणालाही चुकत नाहीत. राजा असो किंवा सामान्य माणूस असो, प्रत्येकाला संघर्ष करावाच लागतो. अडचणी म्हणजे शिक्षा नसतात, त्या आपल्याला अधिक मजबूत, संयमी आणि जागरूक बनवत असतात. कधी कधी आपण निराश होत असतो, पण त्या काळातच आपली श्रद्धा, धैर्य आणि सहनशक्ती तपासली जाते. जसं सोनं अग्नीत तापवल्यावर अधिक शुद्ध होते, तसेच माणूस संकटातून अधिक परिपक्व बनत असतो. स्वामी नामस्मरण आणि सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे, तो म्हणजे स्वामी नामस्मरण. जेव्हा आपले मन अस्वस्थ असते, तेव्हा विचारांचा गोंधळ हा वाढत असतो. चिंता, भीती आणि नकारात्मकता मन व्यापून टाकत असते. अशा वेळी शांतपणे बसून श्रद्धेने जप करायचा आहे, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा जप मन एकाग्र करण्यास मदत करत असतो. सकाळी उठल्यावर, कामाला जाताना, मोकळ्या वेळेत किंवा रात्री झोपण्यापूर्वी काही मिनिटे नामस्मरण केल्याने मनाला आधार मिळणार आहे. नामस्मरणाचा अर्थ केवळ शब्दांची पुनरावृत्ती नाही, तर स्वामींची आठवण ठेवून मन सकारात्मक दिशेने वळवणे असते. स्वामींच्या चरणी आपल्या चिंता, आपले दुःख अर्पण करायचे आहेत. अनेक लोक आपली दुःखे मनातच दाबून ठेवतात, त्यामुळे मानसिक ताण हा वाढत असतो. दररोज काही वेळ शांतपणे बसायचं आहे आणि मनातील सर्व चिंता, दुःख, भीती
आणि प्रश्न स्वामींना सांगायचे आहेत. जणू आपण आपल्या जिवलग व्यक्तीशी बोलत आहोत. अशा भावनेने संवाद करायचा आहे स्वामींशी. यामुळे समस्या त्वरित नाहीशा होतीलच असे नाही, परंतु मन हलके होते. मन शांत झाल्यावर योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढत असते. त्यानंतर गुरुवारची सेवा करायची आहे. अनेक स्वामी भक्त गुरुवारी विशेष प्रार्थना, नामजप किंवा सेवा करतात. स्वामींच्या प्रतिमेसमोर दीप लावायचा आहे. मनापासून प्रार्थना करायची आहे. काही वेळ नामजप सुद्धा करायचा आहे. शक्य असल्यास गरजूंना मदत करायची आहे. त्यानंतर श्रद्धा, शिस्त आणि सेवाभाव वाढत असतो. त्यानंतर अन्नदान आणि सेवाभाव करायचा आहे. स्वामी समर्थांनी मानसेवेला विशेष महत्त्व दिले आहे. कारण भुकेल्या व्यक्तीला अन्न देणे, गरजूंना मदत करणे, वृद्धांचा आदर करणे, आजारी व्यक्तीची सेवा करणे हे देखील स्वामी सेवाच आहे. अनेकदा आपण मोठ्या उपायांच्या शोधात असतो, पण एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणणारी छोटी मदतही मोठे समाधान देणार आहे. सेवेमुळे मनातील स्वार्थ कमी होत असतो आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलत असतो. घरातील वातावरण सकारात्मक ठेवायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे? घरात सतत भांडणे, कटू शब्द, राग आणि नकारात्मकता असेल तर मानसिक ताणतणाव वाढत असतो. स्वामी भक्तांनी प्रयत्न करायचा आहे की घरात प्रेमाने संवाद व्हावा, एकमेकांचा आदर केला जावा, वडीलधाऱ्यांचा सन्मान व्हावा, सकारात्मक वातावरण ठेवायचं आहे. ज्या घरात प्रेम, आदर आणि एकता असते त्या घरात मानसिक समाधान अधिक असणार आहे. तर प्रामाणिक कर्म करायचे आहेत. काही लोक फक्त चमत्काराचीच वाट पाहतात, पण स्वामी समर्थांचा संदेश हा कर्मयोगाचाच संदेश आहे. नोकरी हवी असेल तर प्रयत्न करावे लागतील. व्यवसाय वाढवायचा असेल तर मेहनत घ्यावीच लागते. शिक्षणात यश हवे असेल तर अभ्याससुद्धा करावाच लागतो. प्रार्थना आणि प्रयत्न यांची महत्त्वाची जोड आहे. स्वामींवर श्रद्धा ठेवा, पण आपले कर्तव्य पूर्ण निष्ठेने पार पाडा. कधी कधी तुम्ही रात्री एकटे बसून रडत असाल. मनात हजारो चिंता असतील. कोणी समजून घेत नाही असं वाटत असेल, भविष्य अंधारमय वाटत असेल, त्या क्षणी एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही पूर्णपणे एकटे नाही. आशा सोडू नका. स्वतःवरचा विश्वास हरवू नका. संकटामुळे स्वतःला कमीसुद्धा समजू नका. आजचा दुःखाचा दिवस उद्याच्या शक्तीचा पाया ठरू शकणार आहे. मनापासून स्वामींचं नाव घ्यायचं आहे. धैर्याने उभे राहायचं आहे आणि आपले कर्तव्य करत राहायचं आहे. एक दिवस मागे वळून पाहाल तेव्हा जाणवेल की ज्या अडचणींनी तुम्हाला रडवले त्याच अडचणींनी तुम्हाला अधिक मजबूत बनवले आणि तेव्हा स्वामींचे शब्द पुन्हा मनात घुमतील. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्तांनो, अडचणी जीवनाचा भाग आहेत, पण त्या आपल्या आयुष्याचा शेवट नाहीत. प्रत्येक काळोखानंतर पहाट येते. प्रत्येक वादळानंतर शांतता येते आणि प्रत्येक दुःखानंतर सुखाचे दिवसही येतात. फक्त स्वामीवर श्रद्धा ठेवा, नामस्मरण करत राहा, चांगले कर्म करत राहा आणि कोणत्याही परिस्थितीत आशा सोडू नका. लक्षात ठेवा, स्वामी समर्थ आपल्या भक्तांची साथ कधीच सोडत नाहीत. कदाचित आपल्या प्रश्नांचे उत्तर उशिरा मिळेल, पण योग्य वेळी आणि योग्य स्वरूपात नक्की मिळेल. चला, शेवटी सर्वजण मनापासून स्वामींचे नाम घेऊया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि विश्वास ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वामींचा हा प्रेरणादायी संदेश जास्तीत जास्त भक्तापर्यंत पोहोचवा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.